राहुल गांधी यांच्याशी माझे संबंध अजूनही चांगलेच आहेत. सरकारने जबाबदारी दिली तर महिला बिलाबाबत बोलण्यासाठी लक्ष घालेन, अशी प्रतिक्रिया काल पत्रकार परिषदेत खासदार अशोक चव्हाण यांनी दिली होती. या वक्तव्याचा नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी समाचार घेतला. अशोक चव्हाण यांना भाजपाचा लवकरच अनुभव आला असेल असे रवींद्र चव्हाण म्हणाले. भाजपने त्यांना पक्षात घेतलं, पण त्यांना ज्या स्थानापर्यंत जायचे होते ते जाऊ शकले नाहीत. राहुल गांधींनी पक्षात काम करताना स्वातंत्र्य दिलं होतं, पण भाजपामध्ये काम करताना त्यांना अडचणी येत आहेत. या वक्तव्यातून काँग्रेसशी जवळीक साधण्याचा प्रयत्न असू शकतो असे रवींद्र चव्हाण म्हणाले. तर अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी आणि अशोक चव्हाण दोघे एकमेकांना ओळखून आहेत. एखाद्या कार्यकर्त्याला एवढे पद दिल्यानंतर तो कार्यकर्ता सोडून जातो तर लोकांना दाखवावं लागतं की माझे संबंध आहेत, एवढाच याचा अर्थ आहे, असे चिखलीकर म्हणाले. चव्हाण असं म्हणाले की अजूनही माझे राहुल गांधी यांच्याशी चांगले संबंध आहेत. या त्यांच्या नेमक्या वक्तव्याचा सध्याचा राजकीय अर्थ काय? नाही, आता अशोकरावजी चव्हाण यांनी कालच मी स्टेटमेंट बघितलं की राहुल गांधी यांचेही माझे चांगले संबंध आहेत. मला असं वाटते की भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना काही गोष्टी अनुभूती लवकरच झाली असेल, त्यांना भाजपचा काही अनुभव लवकरच आला असेल, त्यामुळं ते आज वक्तव्य असं करतायत की राहुल गांधी यांचे माझे संबंध आहेत. त्यामुळे याच्यावरून स्पष्ट होते की भाजपनी त्यांना पक्षामध्ये घेतलं, पण ते त्यांना ज्या स्थानापर्यंत न्यायला पाहिजे होतं ते भाजपमध्ये ते जाऊ शकले नाहीत. याचा अर्थ असं होतो की राहुल गांधींनी त्यांना त्या पक्षामध्ये जे व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं होतं, जे स्वातंत्र्य त्यांना दिलं होतं, त्या भाजपमध्ये काम करताना त्यांना ह्या अडचणी येत आहेत. पुन्हा काँग्रेसशी जवळीक साधण्याचा प्रयत्न त्यांचा या वक्तव्यातून आहे असं वाटतं? निश्चितच असू शकतो. काय वाटतं त्यांना काही वेळ लागलेली आहे? त्याच्यावर बोलण्याची आवश्यकता मला असं वाटत नाही. ते एकमेकाला दोघेही ओळखून आहेत आणि शेवटी एखाद्या कार्यकर्त्याला एवढी मोठं पद दिल्याच्या नंतर तो कार्यकर्ता सोडून जातो, ते लोकांना दाखवावं लागते की माझे संबंध आहेत, तेवढंच.